या जगात असा एकही माणूस सापडणार नाही ज्याच्या आयुष्यात अडचणी नाहीत, दुःख नाही. कुणाचं दुःख दिसत नाही, कुणाचं बोललं जात नाही, पण अस्तित्वात मात्र ते असतंच. प्रत्येकजण कुठेतरी कसं तरी झुंजतोय, फक्त आपल्याला ते दिसत नाही. आपण मात्र आपल्या दुःखाची घडी करून उशाखाली ठेवतो आणि रोज त्याच विचारांवर डोकं टेकवतो. आपल्याला वाटतं माझ्याच आयुष्यात असं का घडतं, पण क्षणभर थांबून जर इतरांच्या कहाण्या ऐकल्या, त्यांच्या डोळ्यात डोकावलं, तर समजतं आपलं दुःख तर त्यांच्यासमोर फारच छोटं आहे. कधी एखादा वडील स्वतःचं दुखणं लपवून कर्जाच्या ओझ्यात घर चालवतो. कधी कुणी हसतमुख चेहऱ्यामागे इतकं काही दडवून ठेवतो की आपण विचारही करू शकत नाही. पण फरक इतकाच, ते गप्प असतात, शांत राहतात आणि आपण आपलं दुःख कवटाळून बसतो, म्हणून ते मोठं वाटतं. खरं तर दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा त्यातून शिकायचं, नवं काही घडवायचं आणि आयुष्याशी मैत्री करायची. कारण दुःख हे काही शेवट नसतं, एक वळण असतं, ज्याच्यानंतर सुरू होतं खरंखुरं जीवन. खरंच.